आपली उद्या परीक्षा आहे तर आपण उद्या घरी जायचं आहे. दुर्वेश परेश ठाकूर, आपण कुठेही प्रेक्षकांमध्ये असाल आपण लगेचच घरी जायचं आहे. दुर्वेश परेश ठाकूर. सामना सुरू होतो करावी पाहूया या दर्यावरती मित्रमंडळाच्या या चषकामध्ये कशी कामगिरी करतोय. कधीही पुस्तक पाहण्याचा टाळताना दोन्ही संघ तितके तुल्यबळ, दोन्ही संघात तितका विकेटांचा बनला तेवढंच तुल्यबळ खेळलो. आणि आता मात्र पहिलीच गैरबंद मात्र चढाईपटूला करण्यात आलं विजय बजरंगाच्या या क्षेत्ररक्षकाकडून. आणि पुन्हा एकदा आता मात्र चढाई पाहायला मिळते विजय बजरंग संघाच्या या चढाईपटूकडून 6-1 असे समीकरण. हाताळीकडे टिकण्याचा प्रयत्न मात्र होता, मात्र तेवढा संयम मात्र नवतरुण करावी संघाच्या क्षेत्ररक्षकांनी देखील टाकला. पाहूया आणि खरोखर चांगला होईल मात्र टिकला संघाच्या या चढाईपटू. पुन्हा नवतरुण करावी संघाचा हा चढाईपटू गेलाय तो राज आणि राज असा झालेला सामना. पाहूया कोणत्या राज्याच्या संघात विजयश्री पडणार, कोणत्या राज्याच्या पारड्यात विजयश्री पडणार खरोखर पाहण्यासाठी असणार. संघाचा नवतरुण करावी संघाच्या या क्षेत्ररक्षकाकडून विजयपती संघाच्या या चढाईपटूला. दोन संघ आपण चांगली झुंज दिली आणि आपण क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली. आपल्या मंडळाकडून आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि ते पुन्हा एकदा स्वतः असेल तसे सगळीकडे आता तर बोनस मिळवण्याचा प्रयत्न मात्र खेळायला. आणि खरं होतं की दुर्घटना घडली असं झालं आणि मात्र क्षेत्ररक्षकाकडून एक चांगला गुण मात्र मिळवण्यात आला. तर मैदान क्रमांक 16 सामना तिथून करावी म्हणजे सोहित कुमार सई 16-7, 7-16 असे समीकरण मैदान क्रमांक 2 मात्र इथे पाहायला मिळत आहे. मैदान क्रमांक 1 वर सुरू असणारा सामना नवतरुण करावी वर्सेस हव्या कोणता संघ त्याचा साडेपट 3-1 अशी लढत. अर्थातच संधी मात्र आता दोघांकडे सारखी असणार. डोळ्याकडे संधी असणार 2 पण प्राप्त करायची. करावी संघाकडे संधी असणार लोटाचा बोल्या म्हणून आपल्या संघाला जास्तीत जास्त आघाडी मिळवून देण्याची. पाहूया कोणता संघ संधीचं सोनं करतोय हे मात्र चित्तूर पाहण्यासारखं असणार. मात्र चढाईपटूने कोणताही धोका न पत्करता संयम राखला आणि रिक्त असतो पडतात त्याला मात्र चतुर्थ पुन्हा रोहा संघाचा हा चढाईपटू. चांगली स्पर्धा चांगला ऐवळ मात्र या मंडळाच्या वतीने इथे पाहायला मिळते. तर समालोचनाचा अलंकार बनवी त्याच्या माध्यमातून आपण ऐकायला शकतो. यूट्यूबच्या माध्यमातून देखील आपण हे सामने घरबसल्या पाहू शकता. आणि आता मात्र एक चांगली फक्त मात्र करण्याचा प्रयत्न. पुन्हा ज्या खेळ अर्थातच करूया म्हणून एक गुण आता तर करावी संघाला मिळणार किंवा रोहा संघाला मिळणार हे मात्र निश्चित असणार. बघूया कोणता संघ गोळ्यांची लूट करतो हे मात्र तितकंच पाहण्यासारखं. नवतरुण करावी संघ संयम राखतोय मात्र रोहा संघाला मात्र गुण पाठवण्याला यश मात्र आलं. त्याला प्रत्युत्तर दाखल आपल्याला पाहायला मिळतं. खेळ तालुक्याचा एक जबरदस्त असा खेळाडू खऱ्या अर्थाने कोणत्याही खेळ सामन्याला आपल्या वजनाला झुकवण्याची क्षमता प्रत्येक खेळाडूची अंगी आहे असा रोहित मोकल रिक्त सेवाखाली परतत असताना त्याला प्रत्युत्तर राज मोरे
प्रश्न प्रत्युत्तर ही देखील कोणी चढाई असेल सर्वच असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. चला यानंतर मैदान क्रमांक 2 दुसरा पुकार असेल पार्वती रायवाडी विरुद्ध महावीर स्पोर्ट्स क्लब प्रभाकर करीत राहा. बघा मित्रांनो आपण या आधीच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं दुसऱ्या फेरीची लढत येत असताना देखील नक्कीच बघा मित्रांनो मैदानामध्ये दहशतीचं आणि तरुणाचं सावट कायम ठेवताना बघायला मिळतोय. राज मोरे वन ऑफ द बेस्ट and bestest player of the team आपल्याला बघायला मिळतं. जबरदस्त कामगिरी. आता मात्र हा एकावटा खेळाडू मैदानामध्ये शिल्लक. सेमीफायनलसाठी पात्र झालेला एक संघ आपल्याला मिळाला. अर्थातच वादळ खारीकवाडा आणि हे दोन संघ मैदानामध्ये खेळत आहेत आणि यापुढील क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना मैदान क्रमांक 2 वर होईल. अर्थातच पानवारी रायवाडी आणि भावी आता मात्र राहुल कोळी याचा त्या ठिकाणी प्रचंड मेहनत प्रचंड प्रयत्न. यावेळेस मात्र मध्य रेषा भेदत असताना सेंटीमीटरचा फरक त्या गाडी मोडणं नक्कीच सुद्धा तुझ्यासाठी मुश्किल असेल पण अशक्य नक्कीच नसेल. यावेळेस देखील मैदान क्रमांक 1 वरती सुयश कांदेकर मैदानामध्ये मात्र आपल्याला बघायला मिळतं. नवोदित तोपरक्षक आहे. वारंवार या खेळाडूचा चढाईवीर म्हणून वापर केला जातो परंतु आज जी भूमिका दिली ती भूमिका मला सोडरीत्या पार पाडायच्या याच उद्दिष्टाने त्या ठिकाणी मात्र वारंवार जबरदस्ती कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. बघा मित्रांनो आयुष्यात जर आपण कबड्डीसारखा खेळ खेळत असाल तर कधीच स्वार्थी विचारसरणी ठेवू नका. कारण समुद्र कधीच स्वतः पाणी पित नाही. वृक्ष कधी स्वतःसाठी सावली निर्माण करत नाही. फुलं कधी स्वतःसाठी कधी सुगंध फरवत नाही. त्याचप्रकारे आपण जर कबड्डीसारखा खेळ खेळताय तर नक्कीच कधी स्वतःसाठी खेळू नका. कारण त्या संघाने तुम्हाला काय दिलंय हे पाहायला देखील विसरू नका. जबरदस्त बोनस अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला प्रत्युत्तर विराज पाटीलचं असेल. जर आपण आघाडी पाहायला गेलो तर मित्रांनो निश्चितच 4 गुणांची आघाडी रोहस संघाकडे असेल. 4 गुणांना मात्र पिछाडीवर चाललाय तो अर्थातच नवतरुण कहाणी असेल ना. 2 वरती काही संघ 13-19 सुयश कानेकर एक जबरदस्त चढाई पाहत हा कोपरा अक्षर म्हणून नावाचा खेळाडू निश्चितच साजला. आता मात्र ज्या खेळाडूवर रसिकांच्या नजरा तोच हा राहुल कोळी यावेळी चढाईसाठी. जर ही चढाई सक्सेसफुल झाली तर मात्र गॅलरीच्या कानाकोपऱ्यातून टाळ्याचा गजर बघायला मिळेल. परंतु नाही एक जबरदस्त पकड त्या ठिकाणी सुशांत पाटीलच्या माध्यमातून केली जाते.
लागेल. आता मात्र एफर्ट्स घ्यावे लागतील. राहुल मोकळे याच्यावर जबाबदारी. हायती उत्तर थर्ड रेड अर्थातच राज मोरे. थर्ड रेड राज मोरे, थर्ड रेड राज पाटील. परंतु यावेळेस रोखला जातोय. आता मात्र कारावी संघ देखील पूर्णतः तयारीनिशी मैदानामध्ये उतरला. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. मित्रांनो, नक्कीच कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळत नाही, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. क्योंकि लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे उतना प्रखर निखरता है. हीरे पर जितनी धार लगे उतना खूब खरकता है. मिट्टी का बर्तन दबता है तभी धूल पर खूब खरकता है. सूरज जैसा बनना होगा तो सूरज जितना चलना भी होगा. नदियों से अगर पाना होगा तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम आदम के बेटे हैं, क्यों सोच रहे हैं रास्ता सरल होगा. जरूर कुछ वक्त लगेगा लेकिन संघर्ष जरूर सफल होगा. हर एक संकट का हल होगा लेकिन संघर्ष जरूर सफल होगा. चला सामना सांगतोय तीसरा बातमी पार्वती विरायवाडी धावी रोहा. त्वरित चला, क्वार्टर फायनलचा शेवटचा सामना आणि आपल्याला चला धावी रोहा पार्वती विरायवाडी. धावी रोहा पार्वती विरायवाडी. चला आता मात्र रोहित मोकल. रोहितला मात्र मैदानामध्ये जर आपल्या संघाला बक्षीस पात्र करून द्यायचे असेल तर मात्र कमबॅक करावा लागेल. मागील वर्षी संघ दाखल झाला नव्हता, परंतु त्याच्या आधीच्या वर्षी निश्चितच अंतिम फेरीमध्ये या संघाने धडक दिली होती. आणि मात्र अंतिम उपविजेतेपद या नवतरुण कारावी संघाच्या नावी रोवलं गेलं होतं. परंतु यावर्षी काय होतं ते मात्र पाहणं रोमांचक असेल. चला रायवाडी धावी रोहा. धावी रोहा वर्सेस रायवाडी. चला लवकरात लवकर मैदानाकडे चला. आपल्याला शेवटचं 1 मिनिट आहे. लवकरात लवकर मैदानाकडे चला. अन्यथा वेळ लावण्यात येईल. लवकरात लवकर चला. धावी रोहा वर्सेस पार्वती रायवाडी. लवकरात लवकर मैदानाकडे चला. मैदान क्रमांक 2 वरचा ताबा घ्या, अन्यथा वेळ लावण्यात येईल. आपल्याला शेवटचं मिनिट. मैदान क्रमांक 2 मध्ये सामना टीबीएम तारावी वर्सेस सोयीस्कर मत्से. या टीबीएम तारावी हा संघ 8 गुणांनी विजय झाला. विजय संघाचे अभिनंदन संघाचे देखील आभार. तर चला मैदान क्रमांक 2 वर धावी रोहा वर्सेस पांडवादेवी रायवाडी. चला आपल्या शेवटचा अर्धा मिनिट. पांडवादेवी रायवाडी वर्सेस धावी रोहा. क्वार्टर फायनलचा सामना खेळत आहे, त्यामुळे आपण लवकरात लवकर पांडवादेवी रायवाडी वर्सेस धावी रोहा. आम्ही सामना सुरू असतानाच आपल्याला पुकार दिला होता. नंतर सामन्याला 2 मिनिटं असताना आम्ही आपल्याला शेवटचा पुकार दिला होता. आणि आता 1 मिनिट येऊन सुद्धा आपण मैदानाकडे येत नाही. रायवाडी वर्सेस धावी रोहा. रायवाडी आणि धावी रोहा. पंचाला विनंती करतो सर स्कोरशीट घ्या. धावी रोहा वर्सेस
मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपवून मैदान क्रमांक 1 वरचा देखील सामना होत आलाय, तरी आपण अजून मैदानाचा ताबा घेत नाही आहात. चला लवकरात लवकर चला. अन्यथा सामन्याचा वेळ कमी करण्यात येईल याची तुम्ही नोंद घ्या. कुठला आणलंय ड्रायव्हर आणलाय वाटतं गाडीचं. चला रायवडी, केदारलाल, विराज राणे, संकेत मानकर